या माहितीसाठी। तर कोयना धरण आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि कोयना धरणामधून 95,000 क्युसेक वेगाने कृष्णा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे। सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर आहे। तर सांगलीतील कृष्णा नदीची ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या पाणी पातळी 33 फुटांवर आहे। कोयना धरणामधून 95,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर कोयना धरण आणि चांदोली धरणच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। शंकर देवकुळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शंकर, कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 33 फुटांवर आहे। नक्कीच सागर, आपण पाहू शकता कृष्णा नदीच्या आपण तीरावरती आहोत। आपण कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 33 फुटाहून जास्त आता 34 फुटाकडे चाललेली आहे। इशारा पातळी ही 40 फुटाची आहे आणि धोका पातळी ही 45 फुटाची आहे। एकंदरीत पाहिलं तर कोयना धरण आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि कोयना धरणातून 95,000 क्युसेसच्या वेगाने नदीपात्रात कृष्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याचबरोबर चांदोली धरणातून सुद्धा वारणा नदीमध्ये 36,000 क्युसेक्सच्या वेगाने पाण्याची विसर्ग सध्या सुरू असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता कृष्णा नदी दुदंडी भरून वाहत आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 69 कुटुंबातील जवळजवळ लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। जवळजवळ 127 लोक हे 19 कुटुंबातील हे अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। 33 फुटानंतर हे पाणी सूर्यवंशी प्लॉटमध्ये शंकर, त्यामुळे सांगलीकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।